नमस्कार मंडळी. उत्तर पूजेचा व्हिडिओ आवर्जून शेअर करावासा वाटला, कारण मार्गशीर्ष महिन्यातली 4ही गुरुवार आपण एवढी आवर्जून पूजा करतो, मनोभावे पूजा करतो, देवीला सजवतो, ते काही आता सर्व संपन्न होणार असते. प्रत्येक गुरुवारसाठी जी तयारी आपण करत असतो, ती आता पूर्णपणे समाप्त होणार असते. त्याच्यामुळे खूप इमोशनल मोमेंट असतो, डोळे पाणावलेले असतात. गेली बरीच वर्ष हा व्रत मी करत असल्याने माझ्यासाठी हा क्षण नेहमीच इमोशनल असतो. आमच्या घरी गणपती, नवरात्री या सणांमध्ये काही जास्त जल्लोष नसतो. त्यामुळे या व्रताला काही कमी पडू नये असा माझा प्रयत्न नेहमीच असतो. मुखवट्याबद्दल खूप जणांनी मला विचारले. मी त्यांचा आयडी मेन्शन केलेला आहे प्रत्येक रीलमध्ये आणि मुखवट्याची सजावट मी स्वतःहून छोटे-छोटे ज्वेलरीचे पार्ट्स अटॅच करून करत असतो. अशा प्रकारे मी मुखवटा दरवर्षी नवीन न घेता तोच मुखवटा दरवर्षी यूज करतो. त्याला सजावट करतो आणि त्यानंतर तो व्यवस्थित जपून ठेवून देतो. अशा प्रकारे हा माझा गुरुवारच्या उपवासांचा व्रत संपन्न होतो. त्यानंतर मी आमच्या जवळच्याच तलावामध्ये नारळ आणि तांदूळ विसर्जन करून माझ्या मार्गशीर्ष महिन्यातील व्रतांची पूर्णता मी करतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्हिडिओजना भरभरून प्रेम देण्यासाठी.